विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पूर्ण दशक संख्यांचा वर्ग व पूर्ण शतक संख्यांचा वर्ग। पूर्ण दशक संख्या म्हणजे 10, 20, 30, 40, 50 याप्रमाणे, तर पूर्ण शतक संख्या म्हणजे 100, 200, 300, 400 याप्रमाणे। या ठिकाणी मी 20 ही पूर्ण दशक संख्या घेतलेली आहे। आता आपल्याला 20चा वर्ग करायचा आहे। इथं एक शून्य आपल्याला दिसत आहे, म्हणून त्याच्या डबल शून्य आपल्याला घ्यायचे आहेत। इथं मी 2 शून्य लिहिलेले आहेत। त्यानंतर एका दशक स्थानी जे 2 आहे त्याचा वर्ग होतो 4, तो आपण याच्या पुढे लिहून घ्यायचा आहे। आणि आता आपलं उत्तर आलेलं आहे 400। 20चा वर्ग येतो 400। या पुढील संख्या घेऊया आपण 80। पूर्ण दशक संख्या घेतलेली आहे। इथं 80 मध्ये सुद्धा एक शून्य आहे, म्हणून आपल्याला इथं 2 शून्य द्यायचे आहेत। आणि त्यानंतर 8चा वर्ग करायचा आहे। 8चा वर्ग येतो 64, तो आपण या ठिकाणी लिहून घेऊया। म्हणजे 80चा वर्ग झाला 6400। यानंतर आपण घेऊया पूर्ण शतक संख्या। इथं 300 घेतलेला आहे। 300चा वर्ग आपल्याला करायचा आहे। 300 मध्ये आपल्याला 2 शून्य दिसत आहेत, म्हणून त्याचे डबल शून्य आपल्याला लिहून घ्यायचे आहेत। इथं मी 2च्या डबल 4 शून्य लिहून घेतलेले आहेत। त्यानंतर इथं 3 आहे आणि 3चा वर्ग आपल्याला करायचा आहे। 3चा वर्ग होतो 9, तो आपण या ठिकाणी लिहून घेऊया। म्हणजे ही संख्या झाली 90,000। म्हणजे 300चा वर्ग झाला 90,000।